हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत झी 24 तास ऑन द रोड्स एक्झिग्नेशन शो मध्ये. चला आता मग सुरू करूया आजची कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत नवी महिंद्रा XUV 500 आणि नवी टाटा सफारी स्टॉर्म या दोन गाड्यांमधल्या फीचर्स मधला फरक. त्याचबरोबर पाहणार आहोत गाडी चालवताना नेमका सीट बेल्टचा वापर का करावा आणि जाणून घेणार आहोत आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट कडून. नवीन महिंद्रा XUV 500 आणि नवीन टाटा सफारी स्टॉर्म या दोन गाड्यांच्या फीचर्सची तुलना करता या दोन गाड्यांमध्ये सर्वोत्तम गाडी कोणती आणि त्या गाडीची स्पेशालिटी काय जाणून घेऊयात आमच्या एक्सपर्ट कडून. मी आज घेऊन आलोय महिंद्राची XUV 500 नवीन आणि टाटाची सफारी स्टॉर्म नवीन. या दोन्ही गाड्यांमध्ये ज्या फीचर्स दिल्यात त्याच्यात खरंच काय फरक आहे ते कम्पेअर करायला मी आज इथे आलेलो आहे. मी आता बसलोय टाटा सफारी स्टॉर्ममध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या की गाडी आतमध्ये बसल्यानंतर जुन्या स्टॉर्मपेक्षा खूपच सुधारित आहे, याच्यात अजिबात शंका नाही. पण आज आपण करतोय XUV 500 बरोबर कंपॅरिझन. त्या कंपॅरिझनमध्ये 2-3 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे हिला सनरूफ नाही आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आतमधलं जे ओव्हरऑल फिट अँड फिनिश आहे तो जरी सुधारला असता तरी XUV सारखा जो एक्सायटेड आतला ॲपिअरन्स आहे, ॲम्बियन्स आहे तो नाही आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीम टचस्क्रीन नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाकीची जी आतली फिट अँड फिनिशिंग जे आहे जे जरी वाढवलेलं असलं तरी ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकले असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही गाडी लॅडर आणि त्याच्यावरती बॉडी शेल असं फ्रेम असल्यामुळे तुम्ही हायस्पीडमध्ये कॉर्नरमध्ये गेल्यानंतर बॉडी रोल प्रकर्षाने जाणवतो आणि तो फील फारसा छान नसतो. एक गोष्ट ही खरी आहे की ही टॉल बॉय कन्स्ट्रक्शन आहे, बॉडी शेल उंच आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही गाड्या साईड बाय साईड बघितल्यात ना तर ती XUV 500 जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते कारण ती जास्त स्ट्रीमलाइंड आहे. ती जरा ओल्ड स्टाईल बॉक्सी वाटते. गाडी चालायला चांगली आहे. आणि एक गोष्ट की हिला 5 स्पीड गिअरबॉक्स आहे म्हणजे कन्झम्पशन नक्कीच मार खाणार. XUV 500 6 स्पीड आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या जरी जनरल ओव्हरऑल फीचर जरी असला की ABS EBD आहे, इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे आणि एअरबॅग्स आहेत. हो, हिला 2च एअरबॅग्स आहेत आणि त्या गाडीला 6 आहे. तिथून साईडला स्क्रीन एअरबॅगसुद्धा आहेत. म्हणजे शेवटी सेफ्टी हा पण प्रश्न आहे ना. चाकं, या गाडीला 16 इंची चाकं आहेत, XUVला 17 इंची आहेत. परत तोही फरक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की चाकं मोठी झाली, टायर रुंद झाले की जास्त रबर रस्त्यावरती आहे याचा अर्थ रोड ग्रिप जास्त आहे, कुशन जास्त आहे, राईड क्वालिटीमध्ये नक्कीच फरक पडतो. अति खराब रस्त्यावरती तुम्ही ही गाडी घेऊन खूप जोरात गेलात तर सस्पेन्शन टिकेल चांगलं, उत्तम बनवलेलं आहे, कुठेही नाव ठेवायला जागा नाही आहे. पण ती जी रिफाईनमेंट आपण म्हणतो आहे ना, कंपॅरिझन XUV 500शी करतो आहे ना, मग ते जे आम्ही 19-20 म्हणतो तसं हे 19 आहे आणि XUV 500 20 आहे. ओव्हरऑल वाहन उत्तम आहे, ह्याच्यात शंकाच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल की ह्याच्यातलं घ्यावं काय. शेवटी तुमचं कल काय आहे, तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला असं वाहन पाहिजे का की जे ऑफिसलाही नेऊ शकता आणि क्लबमध्येही नेऊ शकता
आणि विकेंडला ऑफरोडसुद्धा नेऊ शकता, हायस्पीड क्रुझिंगसुद्धा करू शकता, लाँग डिस्टन्सही करू शकता. तर मग XUV 500 या स्टॉर्मपेक्षा थोडीशी उजवी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोन्ही गाड्या बॅक टू बॅक ट्रायल घ्या डीलरशिपमध्ये जाऊन, आणि मी काय म्हणतो हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. XUV 500 बरोबर स्टॉर्म कंपेअर केली की XUV 500 थोडीशी उजवी आहे असं वाटतं. काय आहे, XUV 500 नवीन आणि टाटा सफारी स्टॉर्म नवीन, ह्या दोन्हीमध्ये ज्या फीचर्स आहेत ना त्याची कंपॅरिझन मी केली. आणि कंपॅरिझन केल्यावरती अशा निदर्शनाला मी आलेलो आहे की एखादी फीचर असणं हे निराळं आणि ती काय लेवलला असणं हे निराळं. आपण आता बघूया, दोन्ही गाड्यांमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, पण XUVमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीमला टचस्क्रीन आहे जो सफारीमध्ये नाही. दोन्हीना एअरबॅग्स आहेत, पण सफारी 2च आहेत, XUVमध्ये 6 एअरबॅग्स आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम म्हणाल तर तो XUVमध्ये आहे, सफारीमध्ये नाही आहे. हिल डिसेंट कंट्रोल XUVमध्ये आहे, सफारीमध्ये नाही आहे. माझं काय म्हणणं आहे की फीचर्स पुष्कळच आहेत. आणि एक गोष्ट, XUV 500मध्ये इलेक्ट्रिकली ऑपरेटेड सनरूफ आहे, जे सफारी स्टॉर्ममध्ये नाही आहे. गाड्या दोन्ही छान आहेत, प्रत्येकामध्ये फीचर्स आहेत आणि स्टँडर्ड फीचर जे असतात ABS ABD, पॉवर स्टिअरिंग, सेंट्रल लॉकिंग, एअर कंडिशनिंग, फलानं सगळं काही आहे. पण जे एक्स्ट्रा एज म्हणतो, एकदा आपण कंपॅरिझन करायला लागलो ना की ती एज फार महत्त्वाची आहे. आणि ती एज बोट कुठे दाखवते माहिती आहे का, XUV 500कडे दाखवते. या दोन्ही गाड्यामध्ये हे वाहन उजवं आहे असं मला वाटतं. गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर का करावा, आणि गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील तर त्यामुळे गाडीला नेमका कुठला धोका उद्भवतो, याविषयी जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. नमस्कार. प्रश्न काय आहे, तुम्ही जर प्रत्येक गाडीचं रजिस्ट्रेशन बुक जर बघितलं तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की किती माणसं तुम्ही नेऊ शकता. ही गाडी 5 सीटर आहे, 7 सीटर आहे का 8 सीटर आहे, जे का असेल ते. पण तुम्ही जर बघितलं तर असं दिसतं की 5 सीटर गाडीमध्ये लोक 7-8 माणसं घेऊन जातात, किंवा 7 सीटरमध्ये 10 माणसं घेऊन जातात, किंवा छोट्याशा SUVमध्ये 10-12 माणसं कोंबतात. म्हणजे होतं काय माहिती आहे का की प्रत्येक गाडीला सेफ्टी बेल्ट लागलेले असतात, पण जितकी त्याची सिटिंग कपॅसिटी असेल, 5 सीटर गाडी असेल तर 5 सेफ्टी बेल्ट असतात. एक तर सेफ्टी बेल्ट नक्की लावावा, त्याला पर्याय नाही. आणि 5 माणसाची गाडी असेल तर 5 माणसं सेफ्टी बेल्ट लावून बसणं अपेक्षित आहे. पण इथे आपल्याला दिसतं काय माहिती आहे का की ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडीमध्ये 8-10 माणसं असतात, आणि त्याच्यातली वरची जी माणसं आहेत जे सेफ्टी बेल्ट लावू शकत नाहीत, त्या 3-4 माणसांचं काय होतं हे मी इथे न सांगितलेलं बरं. थोडक्यात म्हणजे काय की गाडीत बसलेल्या माणसांची सेफ्टी कुणाच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. किती माणसं बसवायची, कशी बसवायची, सेफ्टी बेल्ट सहित बसवायची का त्याच्याशिवाय बसवायची, तुम्ही यू हॅव टू टेक दॅट कॉल. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की गाडीमध्ये जितके सेफ्टी बेल्ट लागलेले आहेत तेवढीच माणसं बसवा, तेवढ्याच माणसांना सेफ्टी बेल्ट्स लावा. शक्यतो एक्सेस माणसं गाडीमध्ये नेऊ नका. मी कम्फर्टबद्दल बोलत नाही आहे, मी सेफ्टीबद्दल बोलतो आहे. आलं का लक्षात. आपल्याकडे सर्रास असं दिसतं की 5 माणसांच्या गाडीमध्ये 10 माणसं बसवलेली असतात, आणि त्या पुढच्या राहिलेल्या 5 माणसांबद्दल मी त्यांच्या सेफ्टीबद्दल काय बोलू. मी हेही एवढं सांगू इच्छितो की आधीची जी 5 माणसं आहेत त्यांनीसुद्धा बेल्ट लावलेला नसतो. थोडक्यात म्हणजे या सगळ्यांचे जीव तुमच्याच हातात नाही, ईश्वराच्या हातात आहेत. पण कशाला असं करता. कमीत कमी माणसं बसवा, जेवढी कपॅसिटी आहे तेवढीच बसवा, आणि सेफ्टी बेल्ट सहित बसवा. ओके, नाउ इट्स टाइम फॉर युअर क्वेरीज. आमच्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. आपल्याला प्रश्न विचारतायत पॉल गोव्याहून. पावसामुळे त्यांच्या गाडीला मिल्ड्यू आलाय, यासाठी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.
पालजी, प्रश्न काय माहिती आहे का, गोव्यासारख्या ठिकाणी जिथे प्रचंड पाऊस पडतो तेव्हा हवेमध्ये आर्द्रता भयंकर असते आणि ती आर्द्रतेमुळे तुमच्या अपहोल्स्ट्रीवरती आणि आतल्या इंटिरियरवरती बुरशी येते, ज्याला मिल्ड्यू म्हणतो. ती बुरशी काढायला एकच उपाय आहे, एक तर ते तुम्ही स्क्रब करून स्वच्छ करू शकता, किंवा तुमच्याकडे जर रूम हीटर असेल तर तो बाहेरच्या बाजूला लावून गरम हवा आतमध्ये सोडायची व्यवस्था केलीत, पंखा लावून तरीसुद्धा जाईल. किंवा गरम हेअर ड्रायर असतो तो सुद्धा जर तुम्ही माइल्डली फिरवला तर मिल्ड्यू जाऊ शकतं. पण हा प्रॉब्लेम गोव्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी येऊ शकतो. अंकित साने पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत, रेडिएटर कूलंट जर का संपलं तर इमर्जन्सी टॉपअप म्हणून पाणी घातलं तर चालेल का? अंकितजी, हा प्रश्न मी मागे सुद्धा एकदा उत्तर दिलं होतं की इमर्जन्सीमध्ये जर कूलंट कमी झालं ना तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, कूलंट म्हणजे काय, पाण्यामध्ये घातलेलं ॲडिटिव्ह की ज्यांनी त्याचा उकलन बिंदू वाढतो, इव्हॅपोरेशन लॉसेस होत नाहीत. तुम्ही पेलाभर किंवा 2 पेले पाणी जर त्या 5 लिटरच्या कूलिंग सिस्टीममध्ये घातलं तर काहीही होत नाही, इमर्जन्सी करता करू शकता. परत आल्यानंतर परत त्याच्यातलं थोडं कूलंट काढून कॉन्सन्ट्रेट घातलं की ते कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल होऊन जातं. पण इमर्जन्सीत पाणी घालायला काहीच हरकत नाही. नितीन काळे कल्याणहून आपल्याला प्रश्न विचारतायत, नवीन सेल्युलर डिझेल घ्यावी का? त्यांना प्रति लिटर 27 किलोमीटर एवढं मायलेज मिळेल का, असा त्यांचा प्रश्न आहे. नितीनजी, नवीन सेलेरिओ डिझेल खूपच चांगली चालते. म्हणजे 2 सिलेंडरचं इंजिन किती उत्तम चालू शकतं हे त्याचं उदाहरण आहे. प्रश्न असा आहे की ती घ्यावी का नाही, शेवटी तुम्ही ठरवायचं आहे की घ्यायची का नाही. पण गाडी अतिशय उत्तम आहे, नुकतीच मी टेस्ट केली, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परत सांगतो, मागाशी मी बोललो त्याप्रमाणे की ARAIने सर्टिफाईड केलेलं कन्झम्पशन तुम्हाला इन रिअल लाईफमध्ये कधीही मिळत नाही. मी जेव्हा ही सेलेरिओ टेस्ट केली तेव्हाही माझ्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की 27 किलोमीटरचं ॲव्हरेज अतिशय आयडियल झालं. त्याच्यापेक्षा नक्कीच कमी मिळणार. किती कमी मिळणार तुमच्या चालवण्यावर आणि कुठे चालवतं ह्याच्यावर अवलंबून. कल्याणहून संतोष मुळे आपल्याला प्रश्न विचारतायत, त्यांना प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे ते विचारतायत की कॅरनान त्यांना कोण बनवून देईल? थोडक्यात म्हणजे तुम्हाला मोटर होम पाहिजे. मोटर होम भारतामध्ये 1-2 कंपनीचंच बनवतात, पण त्यातली एक अग्रगण्य कंपनीचं मी नाव घेऊ शकतो. पुण्याच्या जवळ नाशिक रोडवरती एनर्जी डायनॅमिक्स म्हणून कंपनी आहे. ती पोटकर लोक चालवतात. तुम्ही जर ह्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते नक्कीच तुम्हाला या प्रकरणावरती उजेड पाडतील आणि तुम्हाला पाहिजे तसा कॅरावन बनवून देतील. वर्षानुवर्ष ते काम हे करतायत. मुंबईहून राहुल पाटील आपल्याला विचारतायत, 25 लाखापर्यंतची उत्तम SUV कोणती? राहुलजी, 25 लाखापर्यंत पुष्कळच SUV मिळतात. मला एक कळत नाही की SUV म्हणजे तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह पाहिजे का 2 व्हील ड्राईव्ह पाहिजे. तुम्ही जर 2 व्हील ड्राईव्ह घेणार असाल तर मला असं वाटतं की नवीन रेनोलॉजी जी 15च्या आत तुम्हाला मिळेल, घ्यायला काहीच हरकत नाही. 25 खर्च करायची जरूर नाही. आणि जर 4 व्हील ड्राईव्ह पाहिजे असेल किंवा ऑल व्हील ड्राईव्ह पाहिजे असेल तर महिंद्रा XUV घ्या, म्हणजे तुम्हाला ऑफरोड पण जाता येईल. दोन्ही वाहनं अतिशय उत्तम आहेत. थोडासा किमतीमध्ये फरक आहे 5-1 लाख रुपयाचा, पण गाड्या अतिशय छान आहेत. आजच्या शोमध्ये आपण बघितलं नवीन XUV 500 आणि नवीन टाटा सफारी स्टॉर्म या 2 गाड्यांमधील फरक. चला आता मग पुढच्या वीकेंडला पुन्हा भेटूयात एका नव्या कार सोबत. मात्र त्याआधी तुमच्या मनात तुमच्या कारबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. आमचे एक्सपर्ट त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा आजच्या या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.